आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवरती गुन्हा दाखल होणार की नाही असा खडा सवाल सरकारी वकिलांना हायकोर्टाने विचारलाय। या संदर्भातली पुढची सुनावणी 10 मार्चपर्यंत तहकूब केली गेली आहे। ठाणे सत्र न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाला राज्य सरकारकडून हायकोर्टात आव्हान दिलं गेलेलं असून पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्यावर सरकार मात्र ठाम आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी धारावीला भेट देतील। धारावीत काम करणाऱ्या रेदर कामगारांसोबत ते संवाद साधतील। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधींचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात प्रति तोळा 1500 रुपयांची वाढ पाहायला मिळते, तर चांदीच्या दरात प्रति किलो 97,000ची वाढ झाली आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा दिलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा निर्णय घेतला। सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलंय। यामुळे लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळतोय। मुंबईमध्ये पहिल्यांदाच देशी खेळांसाठी मैदान आरक्षित होणार आहे। कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पुणे बलात्कार प्रकरणाचा निषेध नोंदवला। अशा अमानवी घटनांना आळा बसायला हवा। या प्रकरणातील दोषींवरती कडक कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिली आहे। स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारात काही शिवशाही बसेस पडून असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। या बातमीची दखल घेत एसटी महामंडळानं शिवशाही बस हलवायला सुरुवात केली आहे। एकूण 11 शिवशाही बसेस आणि एक खासगी बस अशा 12 बसेस भंगार अवस्थेत पडून होत्या। पुण्यामध्ये मद्यधुंद पीएमपीएमएल बस चालकाने एका तरुणाला धडक दिली। या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। वाघोलीकडे जात असताना हा अपघात घडला। पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावरती पीएमपीएमएल बस अचानक बंद पडल्यामुळे गोंधळ उडाला। यावेळी पोलिसांवर या बसला धक्का देण्याची वेळ आली। नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बस पुन्हा सुरू झाली। चेंबूरच्या कलेक्टर कॉलनीत भीषण आग लागली। निर्माणाधीन इमारतीमध्ये लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झालाय। महाविकास आघाडीच्या वतीनं हा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून विधिमंडळ सचिवांकडे प्रस्ताव सोपवला गेलाय। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीनेही जिल्हा संपर्क मंत्र्यांची नियुक्ती केली आहे। सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली आहे। आगामी जिल्हा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका निवडणुकीकडे अजित पवार लक्ष देतील। औरंगजेबाचं उदात्तीकरण अबू आझमींना भोवलंय। अबू आझमींच्या निलंबनाचा ठराव एकमतानं मंजूर झाला। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन केलं गेलंय। शिवरायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही। अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। सरकारनं अबू आझमींना अधिवेशनातनं बाहेर काढण्याचं काम केलं। आता संभाजीनगरातील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उघडून महाराष्ट्रातनं बाहेर फेकून दिली पाहिजे अशी मागणी नवनीत राणांनी केली आहे। विधान परिषदेमध्ये विरोधकांसह अंबादास दानवेंनी कोरटकरांचा मुद्दा लावून धरल्यावर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। पंडित नेहरूंनी शिवरायांविषयी आक्षेपार्ह लिखाण केलं होतं। हिंमत असेल तर त्याबद्दल तुम्ही बोला असा प्रतिसवाल त्यांनी केला। तसंच कोरटकर हा चिल्लर व्यक्ती आहे, त्याच्यावर कारवाई होईल असंही फडणवीस म्हणाले। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महापुरुषांच्या अपमानाच्या मुद्द्यावरनं विरोधक आक्रमक झाले। विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला निश्चित झालाय। भाजपला 11, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 4 असा फॉर्म्युला निश्चित झालाय। तर उर्वरित 7 समितींबाबत अद्याप निर्णय बाकी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना अजून एक धक्का दिलाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी MSRDCच्या जॉईंट MD पदी कैलास जाधव यांची नियुक्ती केली होती। आता जाधव यांना तात्काळ सेवामुक्त होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून दिले गेले आहेत। वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे। हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रीपद सोडलंय। कोल्हापूर, मुंबई, वाशिम हा प्रवास करणं शक्य नाही असं कारण मुश्रीफांनी दिलंय। दापोली नगराध्यक्षांच्या विरोधात शिवसेनेनं अविश्वासाचा ठराव दाखल केलाय। 14 नगरसेवकांचा गट तयार झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीवरती सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे।
वाल्मिक कराडच्या महागड्या गाड्या SIT कडनं जप्त केल्याची माहिती मिळते. कराडच्या नावावरती असलेल्या काही गाड्या जप्त केल्याचा उल्लेख दोषारोप पत्रात करण्यात आलाय. यात आलिशान मर्सिडीज, BMW अशा वाहनांचा समावेश आहे. देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या सर्व मंत्र्यांची सागर निवासस्थानी बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी भाजपच्या मंत्र्यांना सज्जड दम दिला. गैरवर्तन आणि चुकीचं काम केलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी आपल्या मंत्र्यांना दिलाय. धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा नको तर त्यांची पक्षातनंच हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे. हत्या प्रकरणात मुंडेंनाही सहआरोपी करावं अशी मागणी तृप्ती देसाईंची आहे. मुक्ताईनगरमध्ये युवासेनेच्या वतीनं वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन झालं. कराडचा प्रतिकात्मक पुतळा जाळत संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध नोंदवला गेला. धनंजय मुंडेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झालाय. मुंडेंना सहआरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी अकलूजच्या सदाभाऊ चौकात मराठा समाजानं निदर्शनं केली. भगवानगड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असून न्यायालयानं लवकरात लवकर शिक्षा सुनावावी अशी प्रतिक्रिया महंत नामदेव शास्त्री महाराजांनी दिली आहे. पुण्यामध्ये धनंजय मुंडेंच्या निवासस्थानाबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मुंडेंनी पाठीशी घातल्याचा आरोप मराठा समाजानं केलाय. पुण्यामध्ये आम आदमी पक्ष आक्रमक झाला. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. धनंजय मुंडेंना फाशी देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा शहरात देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलन करत बंद पुकारला गेला. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी यावेळी केली गेली. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ अहिल्यानगरच्या कर्जत आणि श्रीगोंदात आंदोलन करत बंद पुकारण्यात आला. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांची होती. जालन्यातही मराठा समाज आक्रमक झाला. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ जिल्ह्यातील काही गावांमध्ये बंद पुकारला गेला. जालन्याच्या जाफराबाद, राजूर, रामनगरसह अनेक गावात बंद पुकारण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक दिली गेली आहे. मराठा समाजाकडनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर झालं. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी निवेदनातनं करण्यात आली आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी गडचिरोलीमधनं. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या एका जवानासह माजी सभापतीच्या तसंच एकूण 5 हत्यांमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या 2 जहाल माओवाद्यांना अटक झाली आहे. गडचिरोली पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान जंगलामध्ये 2 संशयित व्यक्ती सापडले. त्यांची चौकशी केली असता दोघे जहाल माओवादी असून अलीकडे शहीद झालेल्या जवानांच्या हत्येमध्ये आणि भामरागडच्या माजी पंचायत समिती सभापतीच्या हत्येमध्ये या 2 माओवाद्यांचा सक्रिय सहभाग असल्याचं दिसून आलं. यामध्ये केलू पांडू मडकाम हा माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक 10चा सदस्य असून त्याच्यावर 4 चकमकीसह 5 गुन्हे दाखल आहेत. तर रमा दोघे कोरच्या या महिला माओवादीला सुद्धा अटक झाली आहे. 2011 सालापासून तिच्यावर 4 खुनांसह 8 चकमकीचे असे 12 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांवरती हल्ला करण्यासाठी रेकीचा प्रयत्न सुरू असताना या दोघांनाही अटक करण्यात आली. अधिक माहिती आपल्याला महेश तिवारी देतील. महेश, कशी पार पाडण्यात आली ही कारवाई? गडचिरोली पोलीस दलाचं एक विशेष अभियान सुरू आहे आणि या अभियानामध्ये CRPF सुद्धा सहभागी आहे. त्या दरम्यान जंगलात सर्चिंग सुरू असताना हे 2 संशयास्पद पद्धतीने आढळले. त्यांची चौकशी केल्यानंतर हे दोघेही जहाल माओवादी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो माओवादी आहे हा केलू पांडू मडकाम आहे. हा कंपनी क्रमांक 10 मध्ये आहे आणि याच्यावर 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. महत्वाचं म्हणजे हे आज जे फिरत होते दोघेही आरेवाडाच्या जंगलात रेकी करण्यासाठी आले होते. पोलिसांच्या ऑपरेशन मध्ये किंवा पोलीस फिरत असताना रेकी करून घातपात घडवण्याचा त्यांचा उद्देश होता. त्यापूर्वी त्यांना अटक झालेली आहे. अलीकडे एक जवान शहीद झाला होता 11 फेब्रुवारीला. त्या घटनेमध्ये सुद्धा या दोघांचा सहभाग आहे. त्यासोबतच भामरागड पंचायत समितीच्या सभापतीची हत्या झाली होती, त्यातही या दोघांचा सहभाग आहे. महत्वाचं म्हणजे यात जे आहे हा केलू पांडू हा मिलिंद तेलतुंबडेच्या ज्या सुरक्षा पथक होतं, जहाल माओवादी मिलिंद तेलतुंबडे जो मरीन टोलाच्या चकमकीत ठार झाला होता, त्याच्या सिक्युरिटी टीम मध्ये सुद्धा हा महत्वाच्या भूमिकेत होता. त्यामुळे या दोघांचं अटक होणं हे माओवादी चळवळीसाठी, या भागासाठी, माओवाद्यांच्या संघटनेसाठी खूप मोठा हादरा असल्याचं समजलं जात आहे. गडचिरोली पोलिसाला मिळालेलं हे खूप मोठं यश आहे. धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल.
आणि कृषी विभागाच्या वतीनं विक्रमगड इथे ॲग्रीस्टॅक आणि PM किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी नवीन नोंदणीसह तक्रार आणि समस्या निवारणासाठी शिबिर आयोजित केलं गेलं होतं। या शिबिराला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला। अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त कामगारांनी सुरक्षेची शपथ घेतली। अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रात तब्बल 1400 कंपन्या आहेत। या कंपन्यांमधील शेकडो कामगारांनी सुरक्षेची शपथ घेतली आहे। भाजप नेते कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीनं बदलापूरमध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं। या रोजगार मेळाव्याला तरुणींनी चांगला प्रतिसाद दिला। सरकारनं आखून दिलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत भिवंडी महानगरपालिका विविध उपक्रमांचं आयोजन करते। या उपक्रमाअंतर्गत हनुमान टेकडी येथील वसाहतीमध्ये विशेष आरोग्य शिबिर राबवलं जात आहे। CRPF जवान जितेंद्र चौधरी यांना श्रीनगर इथे कर्तव्यावरती असताना वीरमरण आलं। दरम्यान चौधरींच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळ्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले गेले। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरती असलेल्या एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला चढवला। या हल्ल्यात 15 ते 20 विद्यार्थी जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी वांबोरी रोडवरती रेल्वे क्रॉसिंग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे। रेल्वे फाटक बंद असल्यामुळे प्रवाशांना ताटकळावं लागतंय, त्यामुळे उड्डाणपुलाची मागणी जोर धरते। वर्ध्यामध्ये अंधश्रद्धेपोटी काळ्या घोड्याची नाल आणि त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अंगठ्यांची विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलाय। कारवाईत काळ्या घोड्यासह 2,25,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय। बीडच्या शिरूर तालुक्यातील 3 महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आलाय। या सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करतोय। या प्रकरणामध्ये अद्याप शिरूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तसंच मारहाण झालेल्या व्यक्तीचं नावही पुढे येत नाहीये। निफाडच्या वडाळी कसबे सुकुणे भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याला यश मिळालंय। ड्रोन कॅमेरानं शोध घेतला जात असताना बिबट्या गव्हाच्या शेतात दबा धरून बसल्याचं दिसून आलं। रायगड जिल्ह्याच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची झळ जरा जास्तच जाणवतेय। जिल्ह्यात वृक्षतोड आणि वणवा लावण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे तापमानात वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जाते। परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्यात। या रस्त्यातनं वाहन काढताना वाहन चालकांची मोठी कसरत होतीये। पालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील आत्महत्या केलेल्या मुलीनं लिहिलेलं पत्र पोलिसांना मिळालं। या प्रकरणी एकलव्य मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक आणि वॉर्डन विरोधात गुन्हा दाखल झालाय। जळगावच्या आसोदा शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांसह मजुरांवरती मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात 6 शेतमजूर जखमी झालेत। जालन्यामध्ये कैलास बोराडे या युवकाला चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा व्हिडिओ बघितल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीडित तरुणाशी फोनवरून संवाद साधत त्याला धीर दिला। तो उपचारांचा सर्व खर्च उचलू असंही आश्वासन दिलं। अचानक विजेचा दाब पडल्यामुळे घरातील विद्युत उपकरणं जळाल्याची घटना महाड तालुक्यातल्या वेरखोले या गावात घडली। या संदर्भात ग्रामस्थांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। बँक ऑफ बडोदा खामगाव शाखेत शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे कापल्यानं स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरला शिवीगाळ केली। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवरती गंभीर गुन्हे दाखल झालेत। संभाजीनगरमध्ये पोलीस स्टेशन समोर तरुणाला बेदम मारहाण आणि हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर तरुणाचे कुटुंबीय आक्रमक झाले। या प्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर कुटुंबियांनी उपोषण केलं। चंद्रपूरच्या कोरपनामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला। कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विमा कंपनीसोबत तक्रार निवारण सभेचं आयोजन करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं बंद पुकारला गेला होता। सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागणी संदर्भात लेखी आश्वासन देऊन सुद्धा अंमलबजावणी न झाल्यामुळे आंदोलन छेडलं गेलं। कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे। फाल्गुन पंचमीला पहिली होळी पेटल्यानं देवांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला निघाल्या। कोकणवासियांना शिमगोत्सवाचे वेध लागले। आचरा समुद्रकिनारी कासव मित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातनं बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिलांना समुद्रात सोडून जीवनदान दिलं। कासवाच्या अंड्यांमधनं जन्मलेल्या 110 कासव पिल्लांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्र अधिवासात सोडण्यात आलं।
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोटेवाडी तलावातनं शेकडो एकर जमीन ओलिताखाली येते. मात्र हा तलाव आत्ताच कोरडा ठाक पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. नागरी वस्तीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. बीडच्या वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव आकाशामध्ये 3 मोठे आवाज होऊन आकाशातनं दगड कोसळले. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला, तसंच अन्य 2 दगड इतर शेतात पडले अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीनं दिली गेली आहे. यवतमाळच्या आर्णीमध्ये केवळ सर असं न म्हटल्यानं ठाणेदारानं एका युवकाला शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय. पुण्याच्या उरळी कांचन पोलीस स्थानकाच्या छतावरती चढत एका युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. अवैध धंद्याचं चित्रीकरण केलं म्हणून या युवकाला मारहाण करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे युवकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अहिल्यानगरच्या नेवासामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. अतिक्रमणांवरील कारवाईला विरोध करत व्यावसायिकांनी प्रशासनाची प्रतिकात्मक निषेध अंत्ययात्रा काढली. रस्त्याच्या दुतर्फा 80% शासकीय जमीन असून या जागेवरती व्यापारी संकुल उभारून व्यावसायिकांना गाळे द्यावेत अशी मागणी यावेळी केली गेली. प्रलंबित मागण्यांसाठी नांदेड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्थानकात निदर्शनं केली. रखडलेल्या पदोन्नती संदर्भात मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन छेडलं. धुळ्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं गेलं. पगारवाढीच्या फरकाची थकबाकी त्वरित द्यावी, महागाई भत्ता मिळावा या मागण्यांसाठी धुळे मध्यवर्ती बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात आंदोलन छेडलं गेलं. दापोलीमध्ये बौद्ध बांधवांनी लाक्षणिक उपोषण केलं. बौद्धगया येथील बौद्ध विहाराचा बौद्धांना ताबा मिळावा या मागणीसाठी उपोषण केलं गेलं. बुलढाणा जिल्ह्यातील शेलोडी गावात जुन्या वादातनं पिता पुत्रावरती धारधार शस्त्रानं हल्ला केला गेला. या हल्ल्यामध्ये वडील रघुनाथ गाडे यांचा मृत्यू झालाय, तर मुलगा गंभीरत्या जखमी झालाय. या घटनेनंतर अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मृतदेहासह खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. वाडा नगरपंचायतीने एकाएकी 12 सफाई कर्मचाऱ्यांना कामावरनं कमी केल्यामुळे आक्रमक झालेल्या नगरपंचायतीतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. कंत्राटी असलेल्या 12 कामगारांना नगरपंचायतीकडनं कामावर रुजू न होण्याचे आदेश दिले गेले आहेत. मालेगावच्या कुकानी गावात असलेल्या एका शाळेला शासनाकडनं अनुदान दिलं जात असताना सुद्धा विद्यार्थ्यांकडनं सेमी इंग्रजी वर्गासाठी फी आकारण्यात येत असल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थी रस्त्यावरती उतरले असून त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. वाशिम आणि रिसोडमध्ये एसटी आगारातील कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. 53% महागाई भत्ता आणि वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले. जळगावच्या चोपडा बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडलं गेलं. HSRP नंबर प्लेटची सक्ती करून महाराष्ट्रातल्या जनतेला लुबाडणाऱ्या राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध यावेळी व्यक्त केला गेला. अबू आझमींच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेकडनं आंदोलन केलं गेलं. शिवसैनिकांनी आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला. पंढरपूरमधील सिद्धकणेरी येथील मठाच्या वादावरनं धर्मोपदेशक यांना मारहाण झाली. याविरोधात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील दरोडा प्रकरणातल्या 4 आरोपींना लाखो रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलंय. 3 दिवसांपूर्वी वृद्ध महिलेला मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. पालघर जिल्ह्यातील कासा येथील कचऱ्याला लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं. रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याला अज्ञातानं आग लावली आणि या परिसरात आग पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान अग्निशमन दलाकडनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय. श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर दरोडा प्रकरणातल्या 4 आरोपींना लाखो रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय. 3 दिवसांपूर्वी वृद्ध महिलेला मारहाण करत लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. पुणे अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपतीजवळ एका कंटेनरनं रस्त्याच्या बाजूनं लहान मुलांना बसवून चाललेल्या उंटाला उडवलं. या अपघातात उंट जखमी झालाय, तर मुलांना किरकोळ दुखापत झाली.
पालघर आणि जव्हार पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। बनावट अवैध दारूसाठा आणि 10 लाख रुपये किमतीचा आयसर टेम्पो पोलिसांनी जप्त केला। धाराशिवमध्ये नांदेड लातूर महामार्गावर दुचाकी आणि 4 चाकीचा अपघात झाला। 4 चाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक गंभीररीत्या जखमी झालाय। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये चिखला भूमिगत मॅग्नीज खाणीमध्ये बोगदा खचून अपघात झाला। यामध्ये 4 लोक ढिगाऱ्याखाली दबले गेलेत। या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय तर दोघे जखमी आहेत। पुण्यामध्ये मद्यधुंद पीएमपीएल बस चालकानं एका तरुणाला उडवलं। वाघोलीच्या दिशेने ही बस जात होती। या अपघातात तरुण गंभीर जखमी झालाय। घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 3 आरोपींना नागपूरच्या पारडी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींमध्ये 2 सख्ख्या भावांचा समावेश आहे। आरोपींकडनं 10,27,000चा मुद्देमाल जप्त केला गेलाय। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कुकडेल शिवारात 19 देळदार वृक्षांची कत्तल केली गेली। पुरावे नष्ट करण्यासाठी वृक्षांचे बुंदेही जाळण्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींची आहे। महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात पुढच्या बुलेटिनसाठी आपण भेटतोय। माझा सहकारी विलासला।